आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ॲक्शन मोडमुळे सांगलीत दूध माफियांचे धाबे दणाणले। अवघ्या 5 दिवसात दूध संकलनात 10% घट। दुधातील भेसळ हा आजवर अत्यंत चिंतेचा आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळला जाणारा विषय बनलाय। बाजारातील दुधाचे उत्पादन आणि प्रत्यक्ष पुरवठा यातील तफावत पाहता दूध माफिया कशा प्रकारे सक्रिय आहेत हे उघडगुपित होतं। मात्र अनेक वर्ष माहिती असूनही शासकीय यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत होता। परंतु IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेताच सांगली जिल्ह्यात दूध माफियांवर कडक जरब बसल्याचं चित्र समोर आलंय। अवघ्या 5 दिवसात दूध संकलनात मोठी घट। जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सांगली मिरज यांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीवरून एक धक्कादायक आणि डोळे उघडणारी माहिती समोर आली आहे। सांगली जिल्ह्यात 30 एप्रिल 2026 रोजीचे अधिकृत दूध संकलन 18,21,727 लिटर इतकं होतं। मात्र तुकाराम मुंढे आयुक्त झाल्यानंतर अवघ्या 5 दिवसातच या संकलनात तब्बल 1,80,378 लिटरनं घट झाली। परिणामी 31 मे 2026 रोजी हे दूध संकलन 16,41,349 लिटरवर आले। 5 दिवसात झालेली ही घट म्हणजेच 9.9% जवळपास 10% इतकी आहे। भेसळयुक्त कृत्रिम दुधाला बसला आळा। अचानक दूध संकलनात झालेली ही 10% मोठी घट म्हणजेच आजवर जिल्ह्यात दररोज लाखो लिटर भेसळयुक्त किंवा कृत्रिम दूध तयार करून ते मूळ संकलनात मिसळले जात होते या शंकेला बळकटी देणारी आहे। प्रशासनाचा कडक इशारा आणि संभाव्य कारवाईच्या भीतीनं दूध माफियांनी आपले काळे धंदे तुर्तास बंद केल्यामुळं ही घट झाल्याचं स्पष्ट होतंय। शासकीय यंत्रणेच्या आशीर्वादामुळेच आजवर लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता। मात्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या 5 दिवसात दूध संकलन 10% घटलंय। यावरून भेसळीचं प्रमाण किती भयानक होतं हे सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया शेतकरी आंदोलनाचे नेते ज्योतिराम अप्पा जाधव यांनी व्यक्त केली आहे। वजन काठ्यांवरही कारवाई करण्याची मागणी। शेतकरी आंदोलनाचे नेते ज्योतिराम अप्पा जाधव यांनी या धडक कारवाईबद्दल आणि प्रशासकीय तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केलंय। मात्र ही कारवाई केवळ तात्पुरती न राहता दुधातील भेसळी विरुद्धची मोहीम कायमस्वरूपी सुरू राहिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे। याच सोबत दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी दूध वजन काट्यांची देखील कसून तपासणी करण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी जाधव यांनी केली आहे। आता यापुढील काळात सांगली जिल्ह्यातील दूध डेअऱ्या आणि माफियांवर प्रशासन आणखी काय कायदेशीर बडगा उगारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय।